महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या शिवभूमीत मंगळूर येथील ध्येयवेड्या तरुणाची ही कहाणी। जुन्नर तालुक्यातील जेजुरी रस्त्यावर असलेले एक छोटेसे गाव, परंतु या गावातील शिवश्री सचिनदादा भोजने यांची कहाणी। मंगळूर गावालगत स्वप्नवेद हे अनाथालय चालविले जाते। लहान मोठे साधारणपणे 25 माणसांचे कुटुंब प्रमुख सचिनदादा भोजने व त्यांच्यासोबत खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी मंगलताई भोजने त्या नावाप्रमाणेच मंगलमय आहेत। आरोग्य सेविकेची नोकरी सोडून त्यांनी पतीला साथ दिली। या कुटुंबात गाई, बदक, कुत्रे, त्याचबरोबर ज्यांना जन्मदात्या आई वडिलांबरोबर समाजानेही नाकारले अशी मुलं, ज्यात काही अपंगही आहेत। ही कहाणी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यापेक्षा कमी नाही। या कुटुंबात जे अनारस संतती म्हणून जन्माला आले, त्यांना कचऱ्याच्या ढिगात, प्लास्टिकच्या पिशवीत, गर्दीच्या ठिकाणी सोडले। त्यांचे आई वडील म्हणजे सचिनदादा व मंगलाताई होय। सरकारची कोणतीही मदत नसताना लहान अपंग मुलांचे कोणतेही कारण न सांगता जे या कुटुंबाचे पालन पोषण करतात, ते पितामहापेक्षा कमी नाही। भुकेलेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, रंजल्या गांजल्यांना मदत करा, हा संत शिरोमणी गाडगे महाराजांचा संदेश घेऊन ही ध्येयवेडी जोडी आज शिवभूमीत असल्याचा गर्व आहे। या कुटुंबात सकाळी उठल्यानंतर वैयक्तिक स्वच्छता, त्यानंतर योगा, खेळ, प्रार्थना, प्रतिज्ञा, संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन असे उपक्रम। ते झाल्यानंतर सर्वांनी आपापला डबा घेऊन शाळेच्या दिशेने रांगेत जायचे। ही मुले वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत आहेत। यात बालवाडी ते महाविद्यालयीन शिक्षण घेतात। शिवाय शिवभूमीतील लाठीकाठी हा आगळा वेगळा खेळ, त्याला तोडच नाही। त्याचबरोबर मल्लखांब पण उत्कृष्ट। अशा या स्वप्नवेद कुटुंबाला भेट दिली ते आमचे प्रतिनिधी अजय पवार यांनी। यामागील भेट घालून दिली ते शाहू फुले आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गौतमजी शिंदे यांनी, शिक्षणाचा वसा घेतलेले सुनीलजी देठे यांनी। या स्वप्नवेदचा हा वेल असाच वाढत जावो, बहरत जावो व गगनभरारी घेवो। त्याच्या नावावर या लेकरांना मी सांभाळतोय, इथे निराधार मुलं आहेत, मला मदत करा, अशी 1 रुपयाची सुद्धा देणगी पावती, 1ही रुपयाची देणगी पावती आतापर्यंत स्वप्नवेदने न मागणारी ही एक संस्था म्हणजे आपल्या सर्वांची हक्काची स्वप्नवेद परिवार आहे। की या लेकरांना दाखवून, त्यांची परिस्थिती दाखवून, मी अशा मुलांना सांभाळतोय, मला मदत करा, त्या मुलांना पुढे करून 1ही रुपया मागितला नाही आणि भविष्यातही मागणार नाही। तो स्वराज तुम्ही पाहिलं असेल ना, तो स्वराज 3 वर्षाचा, स्वराज 3 महिन्याची बुद्धी, त्या स्वराजचं डोळ्याचे नेत्र सुद्धा हालत नव्हते। एकदा एकीक बघायला त्यावेळेस गळ्यातली मंगळसूत्र गहाण ठेवून तिने छत्रपती शिवरायांच्या विचारामध्ये, बाबासाहेबांच्या विचारामध्ये सावित्रीची लेक म्हणून तिने ह्या लेकरांसाठी स्वतःच्या गळ्यातलं दागिने गहाण ठेवलं। आजही ते सोडवता येत नाही आणि भविष्यात मला सोडवता येईल ही मला माझ्याकडून तरी मला कुठल्याही प्रकारची खात्री नाही। आणि तिलाही त्याच्यात समाधान आहे की माझी लेकरं, माझी सोन्यासारखी लेकरं, हीच माझी दागिने आहे, ती मला आई म्हणतात, हेच माझं वैभव आहे। इथे कुठलाही कर्मचारी नाही, मी स्वतःची कधीच स्तुती केली नाही, परंतु तिच्याबद्दल आलेल्या पाहुण्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो। कारण की पोटच्या लेकरांना सांभाळणं आजच्या काळामध्ये अवघड असताना रात्र त्या लेकरांसाठी जागणारी ती आई आहे। इथं कर्मचारी नाहीत, त्यांचं सगळं टॉयलेटचं असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टी ती एकटी आई म्हणून करत असते। कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही। स्वतःची तब्येत दुखत असलं तरी पण मुलीला जर शाळेत जायचंय तर ती आई तिच्यासाठी सकाळीच उठते आणि तिला सकाळचा डबा देते। मुलगी जर रोडला निघाली धावत परत कॉलेजला जायला किंवा शाळेला जायला, तर आई दुधाचा ग्लास घेऊन, एवढ्या मुलांचा आवडता, तिला बिस्किट आणि चहा घेऊन तिच्या पाठीमागे धावते। अशी आई तिने या ठिकाणी माझ्याबरोबर देण्याचा प्रयत्न केला आणि सर्व मुलांचा स्वयंपाक आज ती एकटी करते। मग ही संस्था चालते कशावर? त्या संस्थेला आर्थिक उत्पन्न काय? मी सर्वसामान्य गरीब कुटुंबातला, त्या संघर्ष हे माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पाया आहे आणि त्या संघर्षातून आम्ही आलेलो आहे। सुरुवातीच्या काळामध्ये खूप संघर्ष झाला, एक मसाल्याची पुडी नसेल तर स्वयंपाक थांबला जातो, परंतु या लेकरांच्या ताटावर ती आई म्हणून सतत ताट भरून जेवण असतं, म्हणजे जे घरामध्ये असतं ते। ही संस्था मुळातच नाही आणि संस्था म्हणून आम्ही हे चालवत नाही, तर आम्ही आमची मुलं म्हणून, आमचा परिवार म्हणून हे काम करतो। आणि हे काम करत असताना तुमच्यासारखे मायबाप इथे जोडले जातात, ह्या परिवाराचे घटक होतात। कोणी धान्य स्वरूपात मदत करतात, परंतु तेल, मीठ, मिरची पावडर याची काही मदत आपल्याला होत नाही। भाजीपाला असेल ही मदत आपल्याला होत नाही।
त्याचबरोबर हॉस्पिटलचा जो खर्च असेल तो खर्चसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डॉक्टर फी घेत नाही. माझं नाव अजय पवार सर. मी अनुदानित आश्रमशाळा मानेरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आदरणीय दादांच्या माध्यमामधून आज इथं येण्याचा योग आला. एक कुटुंबाला भेट दिली, खूप समाधान वाटलं. कुटुंब प्रेमाचा आधार आहे, कुटुंब जीवनाचा मार्ग आहे, हे इथं आल्याच्या नंतर कळालं. खूप छान कुटुंब आहे. आणि जसं सरांनी मगाशी सांगितलं की आज आमची ती मुलं म्हणजे ते आजोबा झाली, मला त्याचं फार विशेष वाटलं की या शाळेतून किंवा या कुटुंबातून जी मुलं शिकून बाहेर पडतात त्यांच्यासाठी आज माझी पहिलीच वेळ आहे. परंतु नक्कीच सरांची आणि मॅडमची जर परवानगी असेल तर एक मुलाखत घेऊन आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नेऊ. जास्तीत जास्त आपल्याला या मुलांसाठी म्हणजे या कुटुंबासाठी म्हणेल की आपल्याला कशी मदत करता येईल. मग ती मदत मानसिक असेल, भावनिक असेल किंवा आर्थिक असेल. कारण आज ह्या सगळ्यांना त्याची गरज आहे. आज ही सगळी मुलं पाहिल्याच्यानंतर आज दुपारची वेळ जरी झालेली पण मुलं सगळे फ्रेश आहेत, आनंदी आहेत. आणि हे समाधान याच्यापेक्षा जगात दुसरं कोणतं सुख समाधान मोठं नसतं. आज या ठिकाणी आम्ही आलो, भेट दिली, खूप बरं वाटलं. तुम्हा दोघांनाही पण नमस्कार का करतो मी, जय भीम का करतो, तर तुम्ही या वयात इतका मोठा त्याग, इतकं मोठं कुटुंब उभं केलं की आम्हाला 2 पोरांचं कुटुंब सांभाळणं शक्य नाही, पण तुम्ही आज या सगळ्या मुलांचं कुटुंब उभं करतायत आणि एक चांगले संस्कार या मुलांना देतायत. याचं सगळ्यात मोठं समाधान आहे. एक छोटंसं वटवृक्ष इथं लावलेलं आहे, याचं विशाल वटवृक्षात रूपांतर हो आणि याची प्रगती ही अशीच पुढे होत जाऊ. समाजाच्या वतीनं आणि आपल्या परिसराच्या वतीनं तुमच्या दोघांचे मी ऋण व्यक्त करतो की तुम्ही हे कुटुंब उभं केलं. या कुटुंबाला इथून पुढे आम्ही नेहमी मदत करत जाऊ. ज्या वेळेला आमचा एखादा कार्यक्रम असेल, या असं म्हणेल बाहेर कार्यक्रम करण्यापेक्षा या कुटुंबात येऊन जर तो कार्यक्रम केला तर नक्कीच त्याचं समाधान मिळेल. मी आमच्या तालुक्याच्या वतीनं आदरणीय दादांनी मला ही सगळी माहिती दिली होती, परंतु मला इतकं पूर्ण माहीत नव्हतं. परंतु ज्या वेळेला आम्ही पुढच्या वेळेला येऊ त्यावेळेला नक्कीच असं एक सुट्टीचा दिवस बघून सर आम्ही येऊ. त्यावेळेला आम्ही मुलांसाठी काहीतरी आमच्या पद्धतीनं भेट आणू का जी पद्धत जी या मुलांसाठी योग्य असेल. आज पहिलीच वेळ असल्यामुळं मला इतकंसं माहीत नव्हतं, परंतु पुढच्या वेळेला नक्की या कुटुंबाला मी माझं सगळं कुटुंब घेऊन येईल आणि भेट देईल. तुम्ही वेळ दिलात, मला खूप बरं वाटलं. आणि इथून पुढचं माझ्या मुलांची वाढदिवस असतील, माझ्या कुटुंबातले असतील, इथून पुढचा सगळा कार्यक्रम याच कुटुंबात करील अशी मी हे करतो. आणि तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. जय भीम, नमो बुद्धाय. स्वप्न असणारे सांडपाण्यामध्ये पिशवीमध्ये फेकून दिलेल्या त्या 3 तासाच्या अर्भकाचं काहीतरी स्वप्न असणारे, त्याच्या स्वप्नांचा वेध घ्यायचा. त्याचं स्वप्न काय तर त्याला आई आणि बाप हवं. मातृत्व आणि पितृत्व त्याच्या स्वप्नांचा वेध घेणारी स्वप्नवेध निर्मिती या 2018च्या कालावधीमध्ये जवळजवळ या ठिकाणी सुरू केली. तसं कार्य 2016 पासूनच सुरू झालेलं होतं, परंतु सर्व कायदेशीर बाबी सर्व गोष्टी करत 18 सालापासून या स्वप्नवेधची वाटचाल सुरू आहे. जवळजवळ 8 वर्ष या स्वप्नवेधला आज काम करत असताना हे असे अनेक विविध अनुभव येत गेले. आणि म्हणून अशा लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला की ज्यांच्या आयुष्यभर कष्ट करत म्हातारपणात आधाराची काठी, मुलांना चांगले शिक्षण दिलं जातं, परंतु आईबाप रस्त्यावर भीक मागताना दिसतात, मंदिरामध्ये हात पसरवताना दिसतात. काय व्यवस्था असते? भावनेचा आणि वासनेचा हा खेळ आहे. फक्त क्षणाचं सुख माणसाला हवं आहे. क्षणाच्या सुखासाठी माणूस हा अहंकारात बुडून गेलेला आहे. मग या अहंकारात बुडालेल्या माणसाला माणूस कधी कळणार आहे? म्हणून आपण ठरवलं लोक माया ह्याच्या पलीकडे काहीतरी जीवन असणार आहे. काहीतरी मिळवण्यापेक्षा पैसा श्रीमंती ही माणसाची जर ओळख असेल तर माणूस जन्माला येतानाच पेटाऱ्या घेऊन आलेला नाही, तो जन्माला येताना नागडा आलेला आहे. काही त्याच्या अंगावर वस्त्र नव्हतं आणि जातानाही तो नागडाच जाणार आहे, बिना वस्त्राचा जाणार आहे. कुठलीही गोष्ट तो बरोबर घेऊन जाणार नाही आहे. आणि कपाळावर 1 रुपया जो असतो तो सुद्धा राखेमध्ये पडणार आहे. म्हणून माणूस म्हणून जगायचं. आणि माणूस जगत असताना माणसासाठी जगायचं. कोणत्या माणसासाठी जगायचं? ज्या माणसाला आपल्या मातृत्वाची आणि पितृत्वाची गरज आहे.
एवढी लेकरं जमवली. त्या लेकरांना या ठिकाणी शिक्षक दिला नाही, सर दिला नाही, तर एक आई आणि बाप देण्याचं काम स्वप्नवेदने केलं. मला ठाऊक नव्हतं की माझ्याबरोबर काम करत असताना माझी पत्नी माझ्याबरोबर एवढ्या मोठ्या ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहील. कारण की स्त्री बोललं तर तिला साडी हवी असते, सोबे हवी असते, माहेर हवं असतं, दागिनं हवं असतं. ती मला बोलली की तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले वाचले असेल तर मी सावित्रीबाई फुले वाचले, मला तुमच्याबरोबर काम करायचे. आणि त्या दिवसापासून ती काम करायला लागली. तिला मी या सर्व गोष्टी सांगितल्या. आपला वाद होईल, तुला माहेर जाता येणार नाही, तुझी हवस तुला करता येणार नाही, साडी चोळीची अपेक्षा ठेवायला लागणार नाही, कारण की हे काम त्यागाच आहे. तिने सांगितलं चालेल. यांनीच जर सुरुवात होत असेल तर ज्या वेळेस या स्वप्नवेदची सुरुवात केली, 4 भांडी घेऊन आलो होतो खिशामध्ये. कुठल्याही गौतम दादांना आपण अनेक जणांनी पाहिलेले, परंतु त्यांनी आपल्या या परिवाराशी, पवार साहेब असतील, देते सर असतील, यांना नव्याने जोडण्याचं काम केलेलं आहे. आज परिवार आपण का बोललो, त्याचं कारण आहे की आपण ह्या संस्थेचं रूप न देता एका कुटुंबाचं रूप दिलं. सतत तळमळ असते गौतम दादांची की काहीतरी मला मुलांसाठी करायचं. मग ज्या वेळेस मला बरं का सर भेटतात, गौतम दादा भेटतात, त्यावेळेस त्यांचं फक्त एकच असतं की आपल्याला स्वप्नवेदसाठी जेवढं काय प्रयत्न करता येईल तेवढं करायचं. आज आपण या स्वप्नवेद परिवारामध्ये आलो आणि आल्यानंतर या स्वप्नवेदच्या मुलांबरोबर आपण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही स्वप्नवेद जवळजवळ आता 8 वर्ष होत आलेले आहे. 8 वर्षापासून स्वप्नवेद कार्यरत आहे. मग स्वप्नवेद अनाथालय उभं करत असताना त्याच्यावर काही अभ्यास केला का, मग त्याचा काही हेतू पुढे ठेवला का डोळ्यासमोर, की याच्या पाठीमागे काही तुम्हाला आधी कुणी सूचना दिल्या का, की कुणी तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही केलं का, तर अजिबात नाही. यापैकी काहीच नाही. महापुरुषांचे विचार, छत्रपती शिवरायांचा वारसा असणाऱ्या शिवजन्मभूमीतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा, साधू संतांचे विचार घेऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाचनाला महत्त्व देऊन नाचण्यापेक्षा वाचणं महत्त्वाचं आहे. आणि आजकाल नाचणाऱ्याला फार महत्त्व दिलं जातं. जे दिसतं तिथे मोठी मदत असते, परंतु जिथे खरी गरज असते तिथे मदत फार कमी असते. मग आमच्या डोक्यात अशी संकल्पनाच नव्हती की आपण काम करत असताना आपल्याला शासन काहीतरी मदत करेल, हे आम्हाला माहीतच नव्हतं. आणि त्या हेतूने कामच सुरू केलं. आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की ही संस्था आपण चालवत असताना, या मुलांना आपण सांभाळत असताना फक्त कायदेशीर भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असणारी रजिस्ट्रेशन संस्थेच्या नावाने केलं, कायदेशीर प्रोसिजरने काम केलं. परंतु कुणीतरी येऊन आपल्याला मदत करेल हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं. हा सुद्धा हेतू नव्हता की कुणीतरी येईल आणि तुमच्या कामाला मदत करत जाईल, हा सुद्धा हेतू नव्हता. फक्त बाप बनायचं की आयुष्यामध्ये स्वतःसाठी जगत असताना, एका सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आपण परिवारात जगत असताना आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. अत्यंत गरीब परिस्थितीतून दिवस काढलेले असताना केंबरच्या घरामध्ये पाचेटातून पाऊस पडायचा आणि तो अंगावर झेललेले आपण माणसं आहोत. या काळ्या मातीची सेवा करत असताना आईवडिलांनी काबाड कष्ट करायचं आणि आपल्या मुलांना घडवायचं. शेणाच्या मातीच्या घरामध्ये राहिलेलो आणि समाजात फाटकं असणारं व्यवस्था, रस्त्यावर असणारी लोक, रेल्वे स्टेशनवर भीक मागत असणारी लहान लहान चिमुकली हा पोटासाठी हात पसरवतात हे पाहिलं. स्वतःच्या पोटासाठी खळगी भरणारी समाज व्यवस्था दोरीवर चालताना पाहिली, लहान लहान बाळं दोरीवर चालताना पाहिली. एवढंच नाही तर स्वतःची पोटं भरण्यासाठी बाई पोटासाठी नाचते आणि तिच्या लेकरांनी सुद्धा, तिच्या मुलींनी सुद्धा पायात घुंगरं बांधावं म्हणून ठरवलं की त्या मुलीचं काहीतरी स्वप्न असणार आहे. हीच सुराज्य माझा ची शुभेच्छा. संकलन अजय पवार, मंगळूर.